दहशतवादाचं हृदय असलेल्या 9 तळांमध्ये अगदी साखर झोपेत झोपलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करण्यात आलं. ज्यावेळी हे सगळं घडत होतं त्यावेळी भारतात खरं तर खूप मोठ्या घडामोडी घडत होत्या, ज्या भारतीयांना सुद्धा माहीत नव्हत्या. अगदी मोजक्या काही लोकांना हे सगळं माहीत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सिंदूर राबवलं जाणार आहे. आणि या ऑपरेशन सिंदूरचा सगळ्यात मोठा पार्ट, सगळ्यात जायंट किलर ठरलं ते राफेल हे लढाऊ विमान. खरं तर 2016 मध्ये फ्रान्सकडून ही विमानं खरेदी करण्यात आली होती. जवळपास 59,000 कोटींचं हे सगळं खरेदी करण्यात आलेली होती. 36 राफेल आपल्याकडे होती आणि त्याच्यावरतीच लॉन्च करून ही मिसाईल्स जी आहेत, बॉम्ब जे आहेत ते डागण्यात आले होते. कालचं एअर स्ट्राईक झालं, मात्र त्यामध्ये जी काही क्षेपणास्त्र वापरली गेली, मिसाईल्स होते, राफेल असेल, या सगळ्याचं महत्त्व नेमकं किती होतं आणि ती कशी कशी वापरली गेली, या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर DRDOचे एक्स सायंटिस्ट आहेत, गन एक्सपर्ट काशीनाथ देवधर सर. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. कालचं एअर स्ट्राईक म्हणजे प्रत्येकच भारतीयाला अभिमान आणि गर्व निर्माण करून देणारं होतं. मात्र जेवढं सहज आपण हे बोलतोय तेवढं सहज ही कामगिरी नक्कीच नव्हती, किंवा ही विमानं असतील, क्षेपणास्त्र असतील. सर्वात पहिल्यांदा ज्याच्यावरून ही क्षेपणास्त्र डागण्यात आली होती ते राफेल विमानाबद्दलची थोडीशी माहिती. आपल्या सर्वांना माहीत आहे की काल राफेलने अतिशय मोठा इतिहास घडवला एका अर्थाने. 9 तळ जे आहेत पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांचे 9 तळ होते, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती हल्ला आपण केला. आणि त्याच्यातलं मुख्य भाग होता तो म्हणजे त्याच्यातलं मुख्य जे भाग होता तो मिसाईल कॅरी करणारं जे वेपन प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतो आपण, तो आहे राफेल लढाऊ विमान. आणि राफेल हे 4.5 जनरेशनचं विमान आहे की जे सध्या जगामध्ये सगळ्यात टॉपमोस्ट कॅटेगरीमधल्या विमानांपैकी एक आहे. आणि ते भारताने नुकतंच आणलं होतं, परंतु त्याची नुसतीच सराव चालला होता. पण प्रत्यक्ष कामगिरीची वेळ मात्र 7 तारखेला म्हणजे काल 7 मेला रात्रीच्या काळी 1 ते 1:30च्या दरम्यान आपण त्याचा एअर स्ट्राईक केला पाकिस्तानच्या वेगवेगळ्या अतिरेकी तळांवरती. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे असं बघायला लागलं तर बाकीचे जे विमानं असतात त्याच्यापेक्षा सगळ्यात एअर सुपेरियरिटी ज्याला म्हणतो की हवाई ह्याच्यामधली एक अत्युच्च ताकद त्याच्यामुळं आपल्याला मिळते. आणि अशी ताकद असणारं हे राफेल म्हणजे त्याच्या टेक्निकल टर्म्समध्ये मी जास्ती जात नाही, पण महत्त्वाचं काय आहे तर त्याला 2 इंजिन असणारं हे ज्याला ट्विन इंजिन्सचं राफेल आहे. आणि त्यामुळं त्याची ताकद, त्याची मॅन्युअर करण्याची क्षमता, त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने कर्विंग करणं असेल, वर खाली करणं असेल, रोलिंग करणं असेल, पिचिंग करणं असेल, हे सगळं अतिशय जलद गतीने होत होतं. हे आपल्याला त्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे साधारण एमटी राफेल बघितलं तर 10 टन वजनाचं राफेल आहे फक्त. म्हणजे ज्याला डेल्टा विंग्स म्हणलं जातं, अशा पद्धतीचे विंग्स आहेत की 450 स्क्वेअर मीटरचा त्याला एरिया असतो की ज्याच्यावरनं ते एरोडायनॅमिक थ्रस्ट निर्माण करून ते लिफ्ट घेतं आणि बाकीचे सगळे कंट्रोल त्याच्यावरती अवलंबून असतात. तर कॅनार्ड आणि डेल्टा विंग्स ह्या त्याच्यातल्या 2 महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्याच्यामुळं ही जी मॅन्युअरेबिलिटी आहे, म्हणजे झटकन दक्षिणेकडे वळण असेल, उजवीकडे वळण असेल, वर असेल, खाली असेल, त्याची पटापट दिशा बदलणं असेल, हे सगळं जमतं. आणि 10 टन हे एमटी वजन असलं तरी जवळजवळ 24.5 टन हे टोटल वजन ते लिफ्ट घेऊन करून जाऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये 5 टन जरी आपण फ्युएलचे जरी धरले तरी जवळजवळ 9.5 टन हे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र त्याच्यावरनं कॅरी करण्याची क्षमता आहे. आणि विविध प्रकारची शस्त्रास्त्र त्याच्यावरती आपण ती लोड करता येतात, त्याला अटॅच करता येतात आणि ती आत बसून पायलटने ऑपरेट करायची आहेत. आणि ते सुद्धा ॲक्युरेटली शत्रूवरती हल्ला करण्यासाठी उपयोगी असतात. अशा पद्धतीची ही शस्त्रास्त्र आहेत. आपण कालच्या हल्ल्यामध्ये बघितलं की स्कल नावाचा मिसाईल डागलं. तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे
तर ते लॉंग स्टँड ऑफ या कॅटेगरीतलं मिसाईल आहे. लॉंग स्टँड ऑफ म्हणजे आपल्या हद्दीतच आपलं विमान ठेवायचं, परंतु ते हद्दीच्या आतमध्ये जवळजवळ 100 किलोमीटर आत जाईल आणि टार्गेटवरती बरोबर अटॅक करून त्याचा मारा करेल अशी क्षमता असणारं, त्याला रॉकेट बुस्टिंग देऊन सुद्धा अजूनही रेंज वाढवता येऊ शकते अशा पद्धतीचं ते स्कल्प, ज्याला लॉंग रेंज स्टँड ऑफ म्हणतात, अशा पद्धतीचं हे मिसाईल आपण वापरलं. आणि प्रिसिजन गायडन्स हा त्यातला अजून एक महत्त्वाचा भाग आहे. प्रिसिजन गायडन्स म्हणजे काय, तर नेमकेपणाने केवळ अतिरेक्यांचं टार्गेट केलं असेल हल्ला करण्यासाठी, तर ते हल्ला प्रत्यक्ष टार्गेटवरतीच झाला पाहिजे, ज्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतो आपण, की आसपासच्या लोकांमध्ये सिव्हिल पॉप्युलेशनला त्रास झाला नाही पाहिजे. ही एक काळजी आपण त्या निमित्ताने घेतली गेली. आणि ही क्षमता या राफेलच्या माध्यमातून जेव्हा ते डागलं आपण मिसाईल, त्यावेळेला लक्षात आली. म्हणजे 3 प्रकाराने आपण ह्याच्याकडे बघू शकतो, की एक म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून आपल्या भारतीय सैनिकांनी त्याच्याकडे बघितलं, की सिव्हिल पॉप्युलेशनला किंवा सिव्हिल सोडून द्या, मिलिटरी पॉप्युलेशनला किंवा मिलिटरीला सुद्धा आपण आत्ता टार्गेट केलेलं नाही. तर भारतावरती जे अतिरेकी वारंवार गेले 40-45 वर्ष दहशतवादी हल्ले करत आहेत, त्यांचे तळ नष्ट करणं आणि त्यांचं मूळ नष्ट करणं या उद्देशाने चालू झालेले जे ऑपरेशन सिंदूर, जे 22 एप्रिलला आपल्या भगिनींच्या जवळजवळ 27 पुरुष लोकांना फक्त मारलं आणि एका अर्थाने भगिनींना विधवा केलं, त्यांचं सिंदूर किंवा ज्याची भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूरला फार महत्त्व आहे, त्या नावाने ते ऑपरेशन केलं आणि 9 ठिकाणं आत्ता पूर्णपणे बेचिराख केली, बरबाद केली. आणि तिथं म्हणजे मसूद अझहर म्हणून जो तिथला अतिरेकी आहे, त्याच्या कुटुंबातले जवळजवळ 14 जण गेल्याचं त्यांनीच डिक्लेअर केलेलं, पत्र लिहून डिक्लेअर केलेलं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथं दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आपल्याला दिसतो. आणि या सगळ्याचं मुख्य कारण काय, तर आत्ता आपण राफेल घेतलेले आहेत आणि त्या राफेल विमानाच्याद्वारे आपण हा अटॅक अचूकतेने करू शकलेलो आहे. राफेल विमानाचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे, तर 15 मीटर लांब, 11 मीटर रुंद आणि 5.5 मीटर, मी हे सांगतोय ते फिगर्स जवळपासचे आहेत, पण अंदाज येण्यासाठी आपल्याला, की एवढं 10 टन वजनाचं राफेल, पण त्याच्यावरनं त्याच्या आतमध्ये एक गोळीबार करण्यासाठी 30 mm ची कॅननसुद्धा आहे, इंटरनल होस्ट केलेली. आणि जवळजवळ त्याच्यात सुद्धा 125 राऊंड त्याच्यामध्ये घेऊन जाण्याची क्षमता आहे. त्यामुळं एअर टू एअर, एअर टू ग्राउंड, एअर टू शिप अशा वेगवेगळे टार्गेट आपण राफेलच्या माध्यमातून नष्ट करू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल आहेत. एअर टू एअर मिसाईलमध्ये सुद्धा किंवा आता हे स्कल्प जे आहे त्याच्यामध्ये रेंज वाढवायची असेल तर आपण रॉकेट बूस्टर जसं लावू शकतो, तसं प्रिसिजन किंवा ॲक्युरेसी मिळण्यासाठी मग तो लेझर सीकर असेल तो लावू शकतो, किंवा प्रिसिजन गायडन्ससाठी जो समोरच्या बाजूला लावलेला इलेक्ट्रॉनिक आणि रडार सिस्टीम ज्याला म्हणतो, ॲक्टिव्ह रडार सिस्टीम, ती पण लावू शकतो, की जेणेकरून त्या मिसाईलला इतका गायडन्स मिळेल की ज्याला पिन पॉईंट ॲक्युरसी टार्गेटवरती आपल्याला मिळू शकते. सर, या सगळ्यामध्ये हॅमर बॉम्ब प्रणाली जी होती ती सुद्धा या राफेलवरती लॉन्च करण्यात आलेली होती. त्याविषयीची थोडीशी माहिती, की ही प्रणाली नेमकी काय, कशी वर्क? हॅमर हा खरं म्हणलं तर एअर टू एअर फायर करणारा मिसाईल आहे आणि काल हॅमर वापरला असेल असं मला वाटत नाही. त्याची चर्चा बाहेर चालू आहे, कारण हॅमर नावाचं मिसाईलसुद्धा आपल्या राफेलला जोडण्याची क्षमता आहे. म्हणजे एका वेळेला 14 मिसाईल लावण्याची क्षमता, त्यातली 5 जड, ज्याला हेवी मिसाईल म्हणू आपण, अशीच लावू शकतो. आणि 14 पैकी 5 लावली तर बाकीची 9 ही, मग आपण ते बघितले असेल की चित्र बघतो आपण की विमानाच्या खालच्या बाजूला, इकडच्या बाजूला वेगवेगळी मिसाईल लावलेली असतात. जड मिसाईल साधारणपणे बेली किंवा त्याचं जे मुख्य
बॉडी आहे त्याच्या खालच्या बाजूला लावतात, की जेणेकरून त्याचा लोड, आणि कसं आहे टेक्निकली सांगताना आता खूप बरं वाटतं, पण एअर लिफ्ट झाल्यानंतर त्याचा बॅलन्स ठेवणं, त्याच्या सगळ्या गोष्टी करणं हे टेक्निकली खूप अवघड गोष्ट असते आणि त्याला बॅलन्स ठेवून त्याच्यावरती जावं लागतं. एकाच साईडची सगळी मिसाईल उडवता येत नाही, तर त्याला बॅलन्सिंग करत मिसाईलचा वापर करावा लागतो. तर आपल्याला समजा टोटल 3700 किलोमीटरपर्यंतची रेंज आहे एकदा उडालं की, आणि मग तेवढं फ्युएल 3700 किलोमीटरची सॉर्टी घेणारं फ्युएल घ्यायचं असेल तर इंटरनल टँकबरोबर काही एक्सटर्नल टँकसुद्धा आपण लावू शकतो. त्या केसमध्ये त्याच्या बेलीच्या खालचे जे हार्ड पॉईंट आहेत तिथं ते एक्सटर्नल टँक, ज्याला ड्रॉप टँक्स असं म्हटलं जातं, की त्यातलं फ्युएल संपलं की ते ड्रॉप करून टाकता येतात. म्हणजे त्याचं कारण असताना वजन कॅरी करण्याची गरज नसते. अशा पद्धतीचा एक ज्याला व्हर्सटाईल मिसाईल म्हणू, त्याला ओमनी प्लॅटफॉर्म असंही म्हटलं जातं, की तुम्हाला जे पाहिजे तशा सगळ्या गोष्टी त्याच्यावरती जोडता येतात, लावता येतात. जसं एअर टू एअर मिसाईल आहे, एअर टू ग्राउंड रोलसाठी, लाँग स्टँड ऑफसारखा शॉर्ट स्टँड ऑफसाठी सुद्धा, किंवा अगदी अनगायडेड छोटे छोटे बॉम्बसुद्धा आपण त्याच्यावरनं टाकू शकतो, जोडू शकतो. जशी गरज आहे तसं आपण त्याला वापरू शकतो. पण काल आपण जे वापरलं ते स्कल्प नावाचं, ज्याला लाँग रेंज स्टँड ऑफ म्हटलं जातं, की जे 100 किलोमीटरच्या टार्गेटपर्यंत जाऊ शकतं. त्याला ग्लाईड आहे, त्याला गायडन्स आहे, आणि पिन पॉईंट ॲक्युरसीने ते जिथं सांगितलं, ज्याचे कोऑर्डिनेट्स एका अर्थाने आपण फिक्स केले, त्या कोऑर्डिनेटला जाऊन ते स्ट्राईक करून तिथं विनाश करू शकतं. आणि त्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, म्हणजे ही थिअरी मी सांगितली आत्ता, ही थिअरी खरं म्हटलं तर काल प्रत्यक्ष अनुभवली आहे, आणि आपल्यापेक्षा जास्ती पाकिस्तानी लोकांनी त्याचा धसका घेतलेला आहे, आणि आपल्याला स्वाभाविकपणे आनंद आहे त्याचा. सर, जेव्हा आपण म्हणतोय की राफेल या सगळ्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं लढाऊ विमान होतं, पण या सगळ्या कामगिरीसाठी राफेलचीच निवड का केली गेली असेल, हे अगदी सोप्या भाषेत जसं प्रेक्षकांना कळेल असेल. कसं आहे, युद्धशास्त्रामधला नियम आहे की शत्रूवरती हल्ला करताना इतका, ज्याला वज्राघात म्हणतो आपण, अशा पद्धतीचा आघात करायचा. आणि सगळ्यात बेस्ट वेपन आत्ता नवीन लेटेस्ट जे घेतलेलं होतं 2016 साली आपण घेतलं, तर त्याचा वापर आपण आत्ता करायचं ठरवलं. याचं कारण मुख्य म्हणजे लॉंग रेंज स्टँड ऑफ. म्हणजे एका अर्थाने आपली देशाची हवाई हद्द न ओलांडता ते विमान आपल्या हद्दीत ठेवायचं, परंतु तिथनं अशा रीतीने तो बॉम्ब सोडायचा किंवा ते मिसाईल सोडायचा की जे प्रत्यक्ष 100 किलोमीटर असणाऱ्या टार्गेटपर्यंत जाईल आणि ॲक्युरेटली तिथल्या पिन पॉईंटली त्याला मारा करेल. म्हणजे ज्याला प्रिसिजन गायडन्स म्हणतो, अशा पद्धतीचं हे स्कल नावाचं मिसाईल आहे. आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यामधनं ते वापरलं असं लक्षात येतं. सर, जेव्हा आपण काल पाहिलं की हे मिसाईल्स डागण्यात आले, राफेलचा वापर असेल, कालचं जे काही आपली कामगिरी होती, कालचं आपण जे एअर स्ट्राईक केलं, एकूण जर आपण पाहिलं तर या एअर स्ट्राईकसाठी किती खर्च आलेला असू शकतो आणि किती अधिकारी किंवा किती तिथले जे मेंटेनन्स ठेवणारे आहेत, या सगळ्यांचा नेमका किती वापर असू शकतो, किती लोकांची तुकडी यामध्ये काम करते असू शकते? कसं आहे, प्रत्यक्षात वापर करणारा एक पायलट असतो जो विमानात प्रत्यक्ष जातो आणि तिथं जाऊन अटॅक करतो. पण त्याला सपोर्ट करणारे ग्राउंड स्टाफ असतो त्याच्याबरोबर. मुख्य म्हणजे काय आहे की कॉस्ट ही फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये मोजली जात नाही. म्हणजे एका बॉम्बची किंमत किती, एक बॉम्ब मारला म्हणजे अशी नाही. त्याची ऑपरेटिंग कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्याचं नुसतं फ्युएल मोजून चालत नाही, त्याचे सगळा जो साईडचे सगळे सपोर्टिव्ह सिस्टीम असतात त्या सगळ्या ॲक्टिव्ह आणि अलर्ट राहाव्या लागतात त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचाच परिणाम म्हणून हे काम खर्चिक आहे, परंतु त्याच्या कित्येक पटीने जास्ती आपल्या देशाचा एक आत्मविश्वास मिळवलेला आहे आपण. देशाची जी इच्छा होती की या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, तो बदला घेण्याचं काम हे जर बघितलं आणि इथून पुढं असे अतिरेकी हल्ले होऊन आपलं नुकसान होऊ नये यासाठी जर त्याचा विचार केला तर ही कॉस्ट त्या मनाने काहीच नाही असं मला वाटतं.
खर्च, युद्ध म्हणलं की खर्च आला म्हणून शक्यतो युद्ध टाळतात लोक. पण युद्ध टाळण्यासाठी सुद्धा युद्ध करावं लागतं आणि असं पाकड्यांचं कंबरड मोडण्याचं काम आता आपण केलंय की जेणेकरून आणि माझं मत आहे की ही सुरुवात आहे फक्त 7 तारखेला झालेली. अजून त्यांची लिस्टमध्ये बरेच आहेत, पण ज्याला हाय रिस्कवाले जे तळ आहेत ते 21ची लिस्ट होती, त्यातले केवळ 9 आत्ता उडवलेले आहेत. राहिलेले जे आहेत 12 तळ हे कालावधीमध्ये योग्य वेळ आणि योग्य हे साधून ते उडवले जातील यात मला तीळमात्र शंका नाही. कारण दरवेळेला त्यांनी हल्ला केला की आपण त्याला उत्तर द्यायचं, असा पोरखेळ किती दिवस चाललाय असं वाटतं. आणि 45 वर्षापेक्षा जास्ती आपण या अतिरेक कारवाया, अतिरेकी हल्ले हे भारत सहन करत आलेला आहे. आता भारताची सहनशक्ती संपलेली आहे. आम्ही जोपर्यंत चांगले आहोत तोपर्यंत चांगले आहोत. पण म्हणजे इथं समर्थ रामदास स्वामींनी म्हणलेलं आठवतं की ज्याला ज्याची भाषा कळते त्याच भाषेत त्याला उत्तर द्यावं लागतं. ते काल एक झलक आपण दाखवून दिलेली आहे. पण हे युद्ध आता त्यांची पूर्ण कंबर तोडल्याशिवाय थांबणार नाही. आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानचे या सगळ्या ह्याच्यामध्ये येत्या काही वर्षातच 4-5 तुकडे तरी निश्चित होतील असा मला विश्वास वाटतो. आणि एकदा तुकडे झाले की ते त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडत बसतील आणि भारताच्या नादी लागणार नाहीत. सर, या सगळ्यामध्ये जेव्हा काल ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्याच्यानंतर काही वेळातच पाकिस्तानाकडून सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामध्ये सुद्धा मग काही भारतीय जवान असतील किंवा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र जर आपण भारताविषयी बोलतोय की भारताकडे राफेल आहेत, इतके सगळे मिसाईल्स आहेत, तशा पद्धतीने जर आपण पाहायला गेलो, जसं तुम्ही म्हटलात तसं की भविष्यात युद्ध होऊ शकतं किंवा आता आपण जर एखादा हल्ला केला तर त्यांच्याकडून काहीतरी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत ते आहेत असं सुद्धा त्यांच्या लष्कर प्रमुखांकडून, राष्ट्रप्रमुखांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर पाकिस्तानची ताकद नेमकी किती आहे? खरं म्हणलं तर पाकिस्तानची ताकद नाही म्हणून ते घाबरलेल्या स्थितीत आहेत. थोडीफार मिलिटरी असते, नाही असं नाही, मिलिटरी आहे, एअरफोर्स आहे, पण युद्ध हे नेहमी मनोबलावरती लढलं जातं. आणि आजची स्थिती अशी आहे की पाकिस्तानच्या सर्व जनतेसकट सर्व सैनिकांचं मनोबलच नाही आहे, लढण्याची स्थितीत नाही आहेत. कारण आजपर्यंत त्यांनी 4 युद्ध बघितलेत भारताबरोबर आणि 4ही युद्धामध्ये पाकिस्तानने 4ही मुंड्याचीत किंवा मोठा पराभव पत्करला आहे. आणि त्यामुळे 71 नंतर पाकिस्तान भारताबरोबर युद्ध करायचं नाही या भूमिकेतूनच त्यांनी त्याची नीती निर्माण केली की वी विल गिव्ह थाउजंड्स ऑफ कट्स. म्हणजे असे छोटे छोटे अतिरेकी हल्ले आम्ही करत राहू, युद्ध करणार नाही, कारण ती त्यांची क्षमता नाही. परंतु या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पाकिस्तानच्या नावाखाली चायनासारख्या अन्य देश आपल्यावरती हल्ला करू शकतात. तुमच्या आत्ताचं 2-4 वर्षापासूनचं जे युद्ध चालू आहे ते लक्षात असेल, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. तर सगळ्या जगाला असं वाटलं होतं की 8 दिवसामध्ये रशिया हा युक्रेनचा खात्मा करेल, कारण रशिया महासत्ता आहे आणि युक्रेन काय बघितलं गेलं तर एवढासा देश आहे. पण बाकीच्या सगळ्या देशांचा सपोर्ट त्याला येत गेला, नाटो कंट्रीजचा सपोर्ट येत गेला आणि युक्रेनला एका प्यादाप्रमाणे यूज करून युक्रेनचा सत्यानाश झाला. पण रशियाबरोबरचं युद्ध 2 वर्षापेक्षा जास्ती झाले, 3 वर्ष होत येतील, आता एक्झॅक्ट बघायला पाहिजे किती येते, पण ते युद्ध चालूच आहे अजूनही. तसं भारताविरुद्ध कुणीतरी भारताची शक्ती वाढू नये याच्यासाठी केवळ पाकिस्तानचं प्यादत वापरून किंवा त्याचा वापर करून चीन किंवा तत्सम लोक आपल्या विरुद्ध अप्रत्यक्षपणे युद्धात सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानला शस्त्रसाठा पुरवठा करणं असेल, सैनिक पुरवठा असेल किंवा या पद्धतीने. तर त्यामुळं मात्र युद्ध चालू झालं तर लाँग टर्म युद्ध होऊ शकतं आणि कदाचित ही सगळी युद्धांचं एकत्रितपणे 3ऱ्या महायुद्धात त्याचं रूपांतर होऊ नये म्हणून सगळं जग आत्ता आपल्या सगळ्यांना असं सांगतंय की युद्धात त्याचं परिवर्तन होणार नाही असं बघा. आणि म्हणूनच आपण आत्ता
हल्ला जरी झाला तरी प्रत्यक्ष पाकिस्तानवरती युद्ध चालू केलेलं नाही, तर आपली लढाई आहे ती ती लढाई आपली आहे ती अतिरेक्यांच्या विरोधात आहे आणि अतिरेकी तळ आत्ता टार्गेट केलेले आहेत. पण ह्याचा गैरफायदा घेऊन किंवा ह्याचं निमित्त करून पाकिस्तानने जर आपल्या बॉर्डर्सवरच्या खेड्यापाड्यांवरती गोळीबार केला आहे, तोफगोळे टाकलेले आहेत, मॉर्टरचे बॉम्ब टाकलेले आहेत, तर त्याचा प्रत्युत्तर हे तिथल्या तिथं लष्करी कारवाईने प्रत्युत्तर निश्चित दिलं जाईल. आणि आपण त्यात कुठेही कमी नाही. आपलं स्वतःचंच तंत्रज्ञान आणि इतकं विकसित झालेलं आहे की खरोखर भारताच्या बरोबर जर आता पाकिस्तान युद्ध झालं तर पाकिस्तान नकाशावरच राहणार नाही, अशा स्थितीत मला वाटतं आपण आहोत. सर भारत, तुम्ही आता जसं म्हटलात तसं भारताबरोबर जर पाकिस्तानचं युद्ध झालं तर पाकिस्तान नकाशावरती सुद्धा राहणार नाही, इतके आपण सध्या स्ट्रॉंग आहोत. तसं जर पाहायला गेलं बाकीचे सगळेच देश इतर महासत्तांच्या तुलनेत जर आपण पाहायला गेलो तर आपण नेमकं ही सगळी जी लढाऊ विमानं आहेत किंवा क्षेपणास्त्र आहेत या सगळ्यांचं जर आपण सगळंच गणित पाहायला गेलो तर त्या हिशोबाने आपण नेमके कुठल्या स्थानावरती येतो किंवा आपली ताकद नेमकी किती? मला वाटतं आपणही महासत्ता आहोत. एवढ्या एका वाक्यात मी याचं उत्तर देईन की एक काळ असा होता की भारत हा विकसनशील देश म्हणत होते, पण आज आपण महासत्ता आहोत, लष्करीदृष्ट्या ताकदवान आहोत, आर्थिकदृष्ट्या सुद्धा 5व्या स्थानावर आलेलो आहोत. 3ऱ्या स्थानाकडं आपण येत्या 10 वर्षामध्ये झेप घेणार आहोत आणि 2047चा भारत हा पूर्ण विकसित भारत, पूर्ण महासत्ता झालेला भारत. आणि डॉक्टर कलामांच्या बरोबर मी काम केलं म्हणून डॉक्टर कलामांची आठवण नेहमी होते की डॉक्टर कलाम असं नेहमी म्हणत असत की तुम्ही महासत्ता बनून काय करणार, दुसरी कुठली तरी महासत्ता तुमच्या विरोधात उभी राहणार, पण तुम्ही तुमची ताकद आणि हे एवढं वाढवलं पाहिजे. डॉक्टर कलाम म्हणत असत स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. तुम्ही इतकी ताकद वाढवा की तुमच्याशी लढायचा विचारच कोणी करू शकणार नाही, इतकी तुम्ही पुढे निघून गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने झपाट्याने आत्ता आपण सर्व क्षेत्रामध्ये स्वतःची तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. अगदी त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर होईल म्हणून मी ते सांगत नाही, पण उदाहरणादाखल सांगतो की भारत आज अवकाश क्षेत्रामध्ये सुद्धा ताकदवार देश आहे. याचं कारण उपग्रह भेदणारी यंत्रणा, उपग्रह भेदणारं क्षेपणास्त्र आपल्याकडे आहे, ते तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, अणुबॉम्ब आपल्याकडे आहेत, हायड्रोजन बॉम्ब आपल्याकडे आहेत, विमानवाहू युद्धनौका स्वतःची आहे, पाणबुडी स्वतःची आहे की जी न्यूक्लिअर पॉवरवर चालते अशी. आणि लढाऊ विमान तर सांगितलंच मी, तेजस सारखं विमान पण आहे आपल्याकडं, प्रचंड सारखं हेलिकॉप्टर आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण त्याचा आढावा घेतला तर लक्षात येईल की स्वतःच्या ताकदीवरती भारत आज खूप मोठ्या प्रमाणावरती उभा राहत आहे. आणि महासत्ता आहेच, पण आर्थिक महासत्ता पण झाली की सर्व गोष्टी सुकर होतील असं मला वाटतं. आणि भारताचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय, तर आत्तासुद्धा काल आपले रक्षामंत्री म्हणले की भारताने काय विचार केला आत्ता स्ट्राईक करताना, तर कुठल्याही सिव्हिल पॉप्युलेशनवरती हल्ला केला नाही, कुठल्याही मिलिटरी पॉप्युलेशनवरती हल्ला केला नाही, तर केवळ अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. म्हणजे ज्याला सेन्सिबल ह्युमॅनिटीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मानवीय भूमिका लक्षात घेऊन मानवीय अशी एक प्रगल्भता आपल्या देशाने, एक परिपक्वता दाखवली आहे की ज्याचा आज सगळं जग आपल्या बाजूने उभा राहायला मदत होत आहे. धन्यवाद. सर या सगळ्यानंतर आपण जेव्हा म्हणतोय की आपल्याकडे इतकी सगळी क्षेपणास्त्र आहेत, लढाऊ विमानं आहेत, मात्र या सगळ्याचा वापर आपण पहिल्यांदा म्हणजे 2016ला आपण राफेल खरेदी केलं, त्याचा आपण काल प्रत्यक्षात पहिल्यांदा वापर केला. मात्र जेव्हा इतकी सगळी उपकरणं म्हणता येईल, इतकी सगळे मिसाईल्स, लढाऊ विमानं आपल्याकडे आहेत, या सगळ्याचा मेंटेनन्स राखणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि हा मेंटेनन्स नेमका कसा राखला जातो? कसं आहे, प्रत्येक शस्त्र आणि ते जे प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे युद्धसज्ज स्थितीत ठेवायचे असतील तर त्याला रेग्युलर पद्धतीने किंवा ज्याला वारंवार पद्धतीने आपल्याला त्याचं मेंटेनन्स, निगा राखणं हे करावं लागतं. त्याचा खर्च असतो. पण
सामर्थ्यामुळे मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा जो फायदे आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याच्यापुढं तो खर्च करण्याची गरज असते. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे की गजांत लक्ष्मी आहे. तर हत्ती सांभाळणं हे सोपी गोष्ट नसते, परंतु हत्ती सांभाळणं हे आवश्यक असायचं त्या काळामध्ये. तशा पद्धतीने या सगळ्या यंत्रणा सिद्ध ठेवणं, तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर राहणं आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सुद्धा सक्षम होऊन ज्याला सुपेरियरिटी ज्याला म्हणू आपण की एक आपल्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये आपण वरचढच असलो पाहिजे, क्रमांक 1 वरकडे गेलो पाहिजे. ही भूमिका थोडीशी खर्चिक आहे, परंतु आपल्याला उत्पन्न मिळवून देणारी सुद्धा आहे. याचं कारण आपल्याला ह्याच्यातनं बरंचसं उत्पन्न मिळतं. उदाहरणार्थ मी एक थोडंसं उदाहरण सांगतो की आपल्या ताब्यामध्ये संपूर्ण हिंदी महासागरचा पट्टा आहे. या हिंदी महासागरच्या पट्ट्यातून अनेक प्रकारची जहाजांची व्यापारी जहाजांची जाय होत असते. ते सगळ्यांचे पैसे आपल्याला मिळतात, रेव्हेन्यू मिळत असतो. आणि त्याच्यावरती जर आपला कंट्रोल ठेवायचा असेल तर आपल्याला ती ताकद राहायला लागते. ती ताकद आपली गेली की त्याच्यावरचा कंट्रोल कोणीतरी दुसरा काढून घेईल आणि दुसऱ्याच्या ताब्यात गेलं की आपला रेव्हेन्यू पण बुडेल. त्यामुळं हा जो खर्च आहे मेंटेनन्सचा या रेव्हेन्यूच्या कितीतरी कमी आहे. आणि त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, ठेवल्या पाहिजेत. आणि युद्धसज्ज आणि ज्याला आपण पद्यामध्ये म्हणतो की नित्यसिद्ध शक्तीसे राष्ट्रभू की अर्चना, म्हणजे आमची जी मातृभूमी त्याचं पूजा जर करायची असेल तर आम्ही नित्यसिद्ध राहिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपल्यावरती जर हल्ला झाला तर तो निम्म्या रात्रीत जशास तसं उत्तर देऊन परतवून लावायला पाहिजे. आणि असा हल्ला करून आपल्याकडे कोणी बघितलं नाही पाहिजे. आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात, अभी हम न आँख झुका कर बात करेंगे, न हम आँख दिखा कर बात करेंगे, हम आँख से आँख मिला कर बात करेंगे. कारण आपलं तत्त्वज्ञान खूप चांगलं आहे. जगा आणि जगू द्या असं तत्त्वज्ञान आहे. पण तत्त्वज्ञान राहिलं तर जगाला त्याचा फायदा आहे. तत्त्वज्ञानच राहिलं नाही तर जगाला फायदा नाही. आणि तत्त्वज्ञान राहण्यासाठी भारत राहणं आणि भारताची सगळी सुरक्षा राहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः DRDO मध्ये काम केलेलं आहे, तुम्ही आता कलामांची सुद्धा आठवण सांगितलीत आणि या सगळ्यानंतर आत्ता जी काही आपल्याकडे लढाऊ विमानं आहेत किंवा क्षेपणास्त्र आहेत, या सगळ्यात तुम्हाला सगळ्यात जास्त सुपेरियर किंवा तुमचं एखादं आवडतं, म्हणजे प्रत्येकाला आवडतं असं काहीतरी, तुम्ही सायंटिस्ट आहात, या सगळ्यामध्ये तुमचं काम आहे, सो तुम्हाला एखादं आवडणार एक ब्राह्मोस मिसाईल आहे. ते मिसाईल आपण रशियाच्या सहकार्याने जॉईंटली बनवलेलं आहे. जगातलं सगळ्यात फास्ट जाणारं, ज्याला सुपर फास्ट म्हणू आपण, सुपरसॉनिक तर आहेच पण त्यातल्या त्यात सगळ्यात फास्ट जाणारं असं मिसाईल आहे ते. आणि ते कुठल्याही रडार सिस्टीमला वगैरे चायनाच्या पकडता आलेलं नाही. कारण त्याची चाचणी 2022च्या दरम्यान झाली होती एक. आपल्याला कदाचित बातमी आठवत असेल की त्यावेळेला ॲक्सिडेंटल फायर म्हणून आपण त्याला डिक्लेअर केलं होतं आणि एक ब्रह्मास्त्र ज्याला म्हणू आपण, त्याचं ब्राह्मोस नाव आहे. कारण ते रशियाच्या बरोबर आपण केलेलं आहे. ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोवा नद्यांचं, 2 नद्यांचं जणू ज्ञानगंगांचा संगम आहे अशा रीतीने आपण त्याच्याकडे बघतो आहोत. पण प्रत्यक्ष काय आहे तर प्रत्यक्ष हे क्षेपणास्त्र याचा एक मोठा दरारा सगळ्या जगामध्ये आहे. सुपेरियर आहे, सगळं सुपरफास्ट आहे, क्षमता खूप आहेत. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे अभिनंदन नावाचा ज्या वेळेला आपला पायलट, विंग कमांडर अभिनंदन हे पायलट आपले ज्या वेळेला आपलं विमान क्षतिग्रस्त झाल्यावर पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते, त्यावेळेला पाकिस्तानला आपण ते सोडायला लावण्यासाठी ब्राह्मोसची भीती ही सगळ्यांना लक्षात असेल की दाखवलेली होती. आणि 125 किलोमीटर ॲक्सिडेंटल फायर केलेलं ब्रह्मास्त्र आत गेलं आणि त्यांना कळलं नाही. त्यामुळं त्याचा धसका घेऊन पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्याची चर्चा झाली, हे आपण बघितलं टी व्हीवरती. त्यामुळं माझ्या दृष्टीने ब्राह्मोसचा सुद्धा या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. कदाचित केलाही असेल काही प्रमाणात, सगळेच काही स्कल्प वापरले असतील असं नाही, परंतु चर्चा आत्ता स्कल्पची आहे आणि राफेल नवीनच आहे. तर नवीनचं कुतूहल पण असतं आणि एकदा वापरून बघू या ह्याच्यात सुद्धा त्यांनी पहिल्यांदा ह्याच्यावरती भरोसा दिला असेल असं मला वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.
सरांनी जे काही त्यांचं ज्ञान सांगितलं, त्यांचा अनुभव या सगळ्यातला सांगितला, तो खरंच खूप अवाक करणारा आहे. कारण आपल्याकडे आत्ता आपण ज्या स्टेजला आहोत त्या स्टेजला पाकिस्तान आपल्यासमोर काहीच नाही आहे. जसं सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने काल केवळ 9 तळ उद्ध्वस्त झालेले आहेत. ते सोडून आणखी खूप मोठ्या कारवाया होणं बाकी आहे आणि या सगळ्याच कारवाया करण्यासाठी भारत खूप जास्त प्रमाणात सक्षम आहे. पाकिस्तान त्या दृष्टीने काहीच नाही आहे. त्यामुळे भविष्यात आणखी अशा पद्धतीचे ऑपरेशन्स होण्याची शक्यता सुद्धा आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला जो आहे तो अजूनही पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही. कारण अजून आणखी बरेच पाकिस्तानमध्ये राहणारे दहशतवादी खरं तर जिवंत आहेत आणि त्यांना सुद्धा ठार करणं महत्त्वाचं आहे. हा दहशतवाद जर संपवायचा असेल तर मुळापासूनच संपवणं गरजेचं आहे. कालच्या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास 100च्या आसपास दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळते. मात्र यापेक्षा सुद्धा आणखी मोठ्या प्रमाणात कारवाया भारत भविष्यात सुद्धा करू शकतं आणि त्यासाठी भारत सक्षम देखील असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.